आम्ही सगळेच. नेपथ्य उन्मेष पटवर्धन, वेशभूषा सहाय्य ॲडव्होकेट शीतल पाठारे, संगीत सहाय्य व रंगभूषा अन्वया काणे. यात भाग घेणारे कलाकार न्यायाधीश श्रेयस विद्वांस, हवालदार सोहन संत, शिरस्तेदार ओम बाम, शेठजी अविनाश काणे, अग्निहोत्री उन्मेष पटवर्धन, ॲडव्होकेट अनिकेत मेढेकर आणि लखोबा लोखंडेच्या इरसाल भूमिकेत अथर्व काणे. विशेष आभार सांस्कृतिक समिती. स्वर्गीय आचार्य अत्रे व स्वर्गीय प्रभाकर अंशिकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक नाट्य प्रवेश, तो मी नव्हेच. प्रेक्षकांना विनंती आहे की आपले मोबाईल कृपया सायलेंट मोडवरती ठेवा. धन्यवाद. कुंकुचंद वेणीचंद मुंदडा, कुंकुचंद वेणीचंद मुंदडा, कुंकुचंद वेणीचंद मुंदडा हाजीर हो. कुंकुचंद वेणीचंद मुंदडा. हा हा हाजीर आहे. बॉम्ब कशाला मारते? हा मग चला कचाट्यात चला. जय गोपाल. इकडे या. हा मालूम आहे. या गीतेवर हात ठेवून म्हणा, तेव्हा शपथ खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. बालाजीची शपथ खरा सांगेल, खोटा नाही सांगेल. आम्ही मारवाडी लोक कवा बी खोटा नाही बोलते बाबा. तुमचं नाव? मुंदडा. मुंदडा. संपूर्ण नाव? कुंकुचंद वेणीचंद मुंदडा. शेठजी, नाव काय म्हणालात आपण? मुंदडा. मुंदडा. संपूर्ण नाव सांगायचं असतं, कळलं? कुंकुचंद वेणीचंद मुंदडा. कुंकुचंद वेणीचंद मुंदडा. बर. वय? होय. नाही समजलं? उमर. 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 हा. तो असं मराठीमध्ये बोलणे. हित्तेर. हित्तेर. हित्ते? नाही समजे. 50 और 20. अहो मग सरळ सरळ 70 सांगा की. मुद्दलचे 50 आणि व्याजचे 20 घेतल्यासारखं काय सांगता? अरे बाबा असा कसा धंदा करते तू? आमचा काय दिवाला काढते काय? आता आम्ही काय केलं बाबा? अरे बाबा मुद्दलचे 20 और ब्याजचे 50. समजे? बर. शेठजी, आपण राहता कुठे? भिवडी. कल्याण भिवडी. तिथे धंदा काय करता? हा येईल लेणा देणा. बर. शेठजी, आपण आरोपीला ओळखता? हा हा. ते कसं काय? याचा बाप अहमदभाई आणि आम्ही लई दोस्ताना. आम्ही भिवडी म्युन्सिपाल्टीमध्ये मेंबर होतो साहेब. मेंबर. बर. आरोपीचं नाव काय? कुंकुचंद वेणीचंद मुंदडा. शेठजी, मी तुम्हाला आरोपीचं नाव विचारलं, तुमचं नव्हे. ह्याचा? हा. हे तो साला हैदर अली आहे. हैदर अली. हैदर अली. बर. दिस इज कन्फर्म युअर ऑनर. हैदर अली. शेठजी, 9 वर्षांपूर्वी तुम्ही याला जामीन राहिला होता का? हा. फसवणुकीच्या आरोपावरून ह्याला नाशकाला अटक झाली होती. ह्याचा बाप आणि आमचा लई दोस्ताना. त्याच्यासाठी मी 20,000 रुपयाला जामीन ठेवला होता. 20,000 रुपयाला. बर. मग पुढे काय झालं? पुढे काय? हा साला 420. शेठजी, अशी भाषा कोर्टात चालणार नाही. माफ करा. हा साला खरा मी. साहेबांनी काय सांगितलं? अशी भाषा कोर्टात नाही चालणार म्हणून. हे बी अशी भाषा आहे. मग ठीक आहे. हा साला अलाना फलाना आदमी. हा चालेल. ठीक आहे ना? हा. हा साला अलाना फलाना आदमी जमानत तोडून पसार झाला. त्याच्यासाठी मला कोर्टामध्ये नगद 20,000 रुपया भरायला लागला. नगद 20,000 रुपया. बर. मग पुढे काय? पुढे काय? त्याच्या धक्क्याने याचा बाप अहमदभाई बिचारा मरून शिन गेला. गुजरून गेला. मग तुमचे पैसे बुडाले की काय? ना ना. याचा मोठा भाई सय्यद मी आणि आमचा समदा पैसा दिला. कशाला खोटं बोलेल बाबा या उमरमध्ये? बरोबर आहे, बरोबर. व्याजासकट दिला का समजा पैसा? अरे बाबा व्याज तर पहिलाच घेतला होता. दॅट्स ऑल युअर ऑनर. थँक्यू. उलट तपासणी. शेठजी, तुमचं वय काय हो? उमर किती आहे उमर? कुंकुचंद वेणीचंद मुंदडा. शेठजी, त्याने तुमचं वय विचारलंय. उमर. उमर. उमर
हित्तेर इथे 50 और 20. बरं. शेठजी, तुम्हाला इतक्या अंतरावरून माझा चेहरा स्पष्ट दिसतो का हो? हा एकदम साफ, बिलकुल साफ. आश्चर्य आहे. ह्या वयात तुम्हाला माझा चेहरा इतका स्पष्ट दिसतो, हा मोठा चमत्कार आहे ना? ही चिमितकार बिमितकार कुछ नाही बाबा, चिमितकार बिमितकार कुछ नाही. मग हे तो बालाजीची कृपा आहे, बालाजीची कृपा. बरं. शेठजी, तुमच्या डोक्यावरच्या घड्याळात किती वाजलेत सांगू शकता का तुम्ही? घडी किती वाजलेत? घडी येते कायच्या आहे घडी? हा घडी तो येते आहे. किती वाजलेत? अरे बच्चू घडी तो बंद दिखती है. शेठजी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. वाजले किती ते सांगा. घड्याळ चालू आहे की बंद ते पाहू नका. ठीक है. अब बंद घड़ी में लगभग 11 बजने को 5 मिनिट बाकी आहे. अरे चा, चांगलंच दिसतंय की तुम्हाला. एटलेच मी सांगते, तूच अहमद भाई तो धाकलो छोरो हैदर अली हैदर अली. शेठजी, जगात माणसासारखी माणसं असतात की नाही? नाही. शेठजी, जगात माणसासारखी माणसं असतात की नाही? हा हा असेल असेल. हा, तर तुम्ही म्हणता तो हैदर अली माझ्यासारखा दिसणारा संभव आहे की नाही? नाही बिलकुल नाही. का नाही? कारण तू पोतेच हैदर अली आहे. शेठजी, मी हैदर अली नाही हे तुम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. नाही. मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे. नाही बिलकुल नाही. तर पोलिसांना घाबरून तुम्ही माझ्या विरुद्ध धडधडीत खोटी साक्ष देतात. आता पोलीसला घाबरायचा मला काय कारण आला? हा, आता बरोबर विचारलं. शेठजी, तुमच्या थोरल्या मुलावर सध्या कल्याण येथे चोरीचा माल विकत घेतल्याच्या आरोपावरून काही फौजदारी खटला चालू आहे का? હા હા પણ એનો અને મારો કાંઈ સંબંધ નથી. એ તો મારાથી લઈ વર્ષથી જુદો છે. એનો અને મારો કાંઈ સંબંધ નથી બાબા, બિલકુલ સંબંધ નથી. शेठजी, मी तुम्हाला ते नाही विचारलं. या तुमच्या थोरल्या मुलावर सध्या काही खटला चालू आहे का? હા હા हा, तर त्या खटल्यातनं तुमचा मुलगा निर्दोष सुटावा म्हणून तुम्ही काही खटपट करीत आहात का? खटपट? मी काय करू खटपट? ही अशी माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देऊन? नाही बिलकुल नाही. ठीक आहे, नका कबूल करू तुम्ही. तुमचा तो बालाजी पाहून घेईल. बरं शेठजी, आता तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. 10 वर्षांपूर्वी खोटे हिशोब ठेवल्याच्या आरोपावरून सरकारने तुमच्यावर खटला भरला होता का? હા પણ એમાંથી હું નિર્દોષ છૂટી ગયો બાબા, બિલકુલ નિર્દોષ છૂટી ગયો. साहेब, माझी तपासणी संपली. शेठजी, आप जा सकते. नेक्स्ट. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री, वसंत मोरेश्वर अग्निहोत्री, वसंत मोरेश्वर अग्निहोत्री हाजिर हो. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. ओके. ओके नाही, या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. हां, खोटं सांगणार नाही, खरं सांगेल. मी काय म्हणालो तुम्हाला? काय? देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही असं म्हणालो. अच्छा, म्हणजे आधी खरं सांगायचं आहे. नंतरही खरंच सांगायचं आहे. वा. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव? वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. मिस्टर अग्निहोत्री, आपण सध्या काय करता? सध्या मी कोर्टात साक्ष द्यायला उभा आहे. नाही, तसं नाही. आपला व्यवसाय काय? हा, मी बॉम्बेला हां. सचिवालयात फायनान्स डिपार्टमेंटला हेड क्लर्क आहे. हो, आय सी. तुमचं शिक्षण किती झालं? MA अच्छा. फर्ग्युसन कॉलेजमध्ये. बर, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून? फर्ग्युसन कॉलेज फक्त पुण्यालाच आहे. नाही, ते बरोबर आहे. काय, मी तिकडनंच ग्रॅज्युएट झालो होतो म्हणून. हो का? हां. पण तिथे फक्त हुशार हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. एनिवेज, मिस्टर अग्निहोत्री, आपण आरोपीला ओळखता? चांगलंच. कोणत्या नावानं? मधुकर विनायक देशमुख. मधुकर विनायक देशमुख. एवढा धर्मांतर झालं आमचं. बर, आरोपीची आणि आपली भेट कुठे झाली? दिल्लीला, महाराष्ट्र भवनात. दिल्लीला? हो. त्याचं काय झालं, हां. केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्यामध्ये 2 महत्वाच्या मोठ्या पगाराच्या जागा भरायच्या अशी जाहिरात टाइम्स ऑफ इंडियाला आलेली होती. अच्छा. मी टाइम्स ऑफ इंडिया वाचतो ना. अच्छा, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया येतो वाटतं आपल्याकडे. नाही, येतो शेजारी, वाचतो मी. बर, मग? तर त्याची विशेष माहिती मिळवण्यासाठी मी स्वतः दिल्लीला गेलो. बर, पण आरोपी दिल्लीला काय करत होता?
आपण नेहरूंचे खासगी CID ऑफिसर आहोत असे यांनी मला सांगितलं. आणि त्यावर आपला विश्वास बसला. हो हो, कारण हा अगदी अप टू डेट साहेबी पोशाख करायचा. तुमच्यासारखा. नाही तुमच्यासारखा. बर. अस्खलित इंग्रजी बोलायचा माझ्यासारखा. त्याच्या महाराष्ट्र भवनातल्या खोलीमध्ये एक मोठा फोटो होता नेहरूंचा, कबूतर उडवता, आणि बरोबर समोर ह्याचा फोटो, टोपी उडवताना, काळा डगला घालून, पदवीदान समारंभातला. बर. आपण केम्ब्रिजचे एम.ए. आहोत असं यांनी मला सांगितलं. बर, म्हणजे एवढ्या सगळ्यावरून ते आपला विश्वास बसला. हो. ठीक आहे. ज्या नोकरीच्या कामासाठी आपण दिल्लीला गेला होतात त्या कामाबद्दल ह्याने काय सांगितलं? हा मला म्हणाला की तो परराष्ट्र खात्यातल्या एका बड्या अधिकाऱ्याला ओळखतो. त्याने याला सांगितलंय की हे जाहिरात वगैरे देऊन अर्ज मागवणं हा निव्वळ म्हणजे दिखाऊ नाटक आहे. असं. आजकाल लाच दिल्याशिवाय कुठलीही सरकारी नोकरी मिळत नाही. काय हो? तुमचा काय अनुभव? मिस्टर अग्निहोत्री, लाच देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल फक्त तुमचे अनुभव सांगा, इतरांचे नको. काय? हो साहेब. बर. त्या नोकरीबद्दल अजून काय सांगितलं त्याने? तर हा मला म्हणाला की तो अधिकाऱ्याने त्याला सांगितलंय की जो कोणी 15,000 रुपये देईल त्याला ही नोकरी ताबडतोब मिळेल. तुमची तयारी असेल तर बघा, मी तुमचं काम 5 मिनिटात करून देऊ शकतो. बर. मग आपण काय केलं? मी विचार केला. बर. मी म्हटलं 1,500 रुपयाच्या नोकरीसाठी 15,000 रुपये खर्च करणं म्हणजे अशी काही मोठी अशी नेग्लिजिबल अमाऊंट. पण 15,000 रुपये खर्च करून सुद्धा ही नोकरी आपल्याला नाही मिळाली तर काय? तर काय? तर काय असं मी याला विचारलं. मग? तर त्यावर हा मला म्हणाला की हे पैसे मी मधल्यामध्ये गडप करेन असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. बरोबर. म्हणूनच हे पैसे मी तुमच्या समक्ष त्या अधिकाऱ्याला देईन, मग तर झालं. बर. पण मग एवढे पैसे होते तुमच्याकडे? नाही. मी परत पुण्याला आलो, माझे बँकेतले काही शेअर्स वगैरे विकले आणि पैसे घेऊन स्वतः दिल्लीला गेलो. बर. आणि मग आपण ते आरोपीच्या स्वाधीन केलेत? नाही. हा 2-3 दिवसात माझ्याकडे आला. मला म्हणाला की आत्ताच्या आत्ता आपण त्या अधिकाऱ्याला भेटायला जाऊया. बर. असं म्हणत त्याने एक निळं पाकिट माझ्याकडे दिलं. मला म्हणाला की 15,000 रुपये याच्यात भरा. मी 1,000 रुपयाच्या 15 नोटा त्या पाकिटात ठेवल्या आणि पाकिट बंद केलं. बर. ते पाकिट ह्याच्याकडे दिलं आणि ते पाकिट पोटाच्या खिशात ठेवलं. पण त्या पाकिटावर माझं नाव आणि पत्ता ह्याने आधीच टाईप करून आणलेला. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. वेल, प्लीज मेक नोट ऑफ इट. थँक यू. बर. मग पुढे आम्ही त्या अधिकाऱ्याकडे जायला निघालो. तशी हा मला म्हणाला की आपण त्याला पैसे देतोय असं नाही सांगायचं, मग तो फोटो भेट म्हणून देतोय असं सांगायचं. का बरं? ही त्याची आणि त्या अधिकाऱ्याची सांकेतिक भाषा होती. सांकेतिक भाषा होती ना? बर. सांकेतिक भाषा. बर. पुढे मग आम्ही त्या अधिकाऱ्याकडे गेलो. ह्याने माझी त्या अधिकाऱ्याबरोबर ओळख करून दिली आणि हे फोटो भेट म्हणून आणले. त्याचा स्वीकार करा. जमेल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा, सवड मिळेल तेव्हा उघडून पहा. पण अभिप्राय मात्र लवकरात लवकर करा असं म्हणत ते पाकिट त्या अधिकाऱ्याकडे दिलं. मग त्या अधिकाऱ्याने आम्हाला शेकहँड केलं आणि रजा देऊन टाकली. बर. त्यानंतर आपण महाराष्ट्र भवनात जायला निघालो, बरोबर? हो. तेव्हा आम्हाला म्हणाला की आता तर तुमची खात्री पटली ना, बरं, तेव्हा निर्धास्तपणे पुण्याला जा आणि वाट पहा. 8 दिवसात अपॉइंटमेंट लेटर मिळेल. मग 8 दिवसात अपॉइंटमेंट ऑर्डर आलीच असेल नाही का? अहो कसलं काय, आज येईल उद्या येईल म्हणता म्हणता 2 महिने गेले. या मध्यंतरी इतकी पत्र लिहिली, तारा पाठवल्या, एकालाही उत्तर नाही. शेवटी कंटाळून मी स्वतः दिल्लीला गेलो. बर. मग दिल्लीला आरोपी आपल्याला भेटला? अहो हा महाराष्ट्र भवनातून केव्हाच पसार झालेला. माझी तर कंबरच खचली. बरोबर. मग काय केलं आपण? बाम लावला, शेकून कमरेवर नाही हो,
तो तिथनं निघून गेल्याचं तुम्हाला कळलं तेव्हा काय केलं? हा, मी म्हटलं आपण त्या अधिकाऱ्याकडे जाऊन स्वतः विचारलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून मी त्या अधिकाऱ्याकडे गेलो. हां. त्यांना म्हटलं तुम्हाला जे निळं पाकिट दिलेलं होतं त्याचं काय झालं, असं मी त्यांना भीतभीतच विचारलं. त्याने भीतभीतच विचारलं. बर, मग त्यावर अधिकारी काय म्हणाले? त्यांना काही आठवेच ना. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं. हां. मग ते आतमध्ये गेले, त्यांनी ते निळं पाकिट आणलं. मला म्हणाले मी ते उडूनच बघितलेलं नाही, आहे तसंच आहे. हां. मी त्यांना म्हटलं ते पाकिट मला देता का, मी पाहिजे तर परत तुम्हाला आणून देतो. असं म्हणत मी ते पाकिट त्यांच्याकडनं घेतलं, बंगल्याच्या बाहेर आलो, रस्त्यावरती आलो, पाकिट उघडून बघितलं, बघतो तर काय, पैसे. साईबाबा, साईबाबांचे 15 फोटो. साईबाबांचे 15 फोटो या ना, साईबाबांचे 15 फोटो. पण अग्निहोत्री, तुम्ही स्वतः त्या पाकिटात 15,000 रुपये घालून ते पाकिट बंद केलं होतं ना, मग असं काय करताय? त्याने त्याच रंगाचं तसंच पाकिट स्वतःकडे आधीच तयार ठेवलेलं असणार. क्वाईट पॉसिबल या ना. पण मग तुम्ही पोलिसात कंप्लेंट दिलीत की नाही? ताबडतोब. गुड. त्यानंतर 1.5 वर्षांनी याला अटक झाली. हां. नाशिकामध्ये जेव्हा याची आयडेंटिटी परेड चालू होती हां. तेव्हा मी याला बरोबर ओळखलं. हां. बरं. पण तुम्हाला सांगतो, त्या मॅजिस्ट्रेटने 20,000 रुपयाच्या जामिनावर याला सोडून दिला. आजकालचे मॅजिस्ट्रेट सुद्धा ना साले एक नंबर पैसे. मिस्टर अग्निहोत्री, वी आर इन कोर्ट. कोर्टाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा असते. ॲडव्होकेट विप्रदास, हॅव हिज अपॉलॉजी अँड वॉर्न हिम. येस, साहेबांची माफी मागा. हो साहेब, मी चुकून खरं बोललो, खरं बोलून चुकलो. मला माफ करा साहेब. साहेब, ते माफी मागताय. बर, पण त्यानंतर तुम्ही आरोपीचा तपास नाही केला? केला ना. तो जो पसार झाला तो आज मला दिसतोय. बर, तेव्हा अग्निहोत्री 15,000 रुपयांना टोपी घालणारा दिल्लीचा हाच तो मधुकर विनायक देशमुख, याबद्दल तुमची खात्री आहे? 100%. मला 15,000 रुपयांना फसवणारा हाच तो मधुकर विनायक देशमुख. दॅट्स ऑल युअर ऑनर. थँक्यू. उलट तपासणी. अग्निहोत्री. कॉल मी मिस्टर अग्निहोत्री. साहेब काय म्हणतायत ते? त्यांचं म्हणणं असं की त्यांचा उल्लेख करताना मिस्टर अग्निहोत्री असा तुम्ही करावा. असा नियम आहे का? असा नियम नाही, त्यांची इच्छा आहे. बरं, त्यांची इच्छा आहे. अग्निहोत्री मिस्टर, MA होण्यापूर्वी तुम्ही MAD होतात. ओके. लिहून घ्या ते. काय साहेब मी ऐकलं नाही, माझं लक्ष तिकडे होतं. काय मला साक्ष देण्यासाठी तुम्ही कोर्टात उभे आहात, त्यामुळे लक्ष इकडे असू द्या. हो, जरा तिकडे गेलं. अग्निहोत्री, तुम्ही MAD होतात म्हणजे तुम्हाला वेळ लागलं होतं. असा बावळटपणा काय करताय का? मूळचेच बावळट तुम्ही. साहेब हे बघा, हे म्हणजे मॅट्रिकमध्ये फेल झाल्यानंतर थोडे दिवस माझं डोकं फिरलेला, ही गोष्ट खरी आहे. डोकं फिरलं ना तुमच्या साक्षीदाराचं? ऐकतोय मी ते सगळं. तर अग्निहोत्री, त्यानंतर 1 वर्ष तुम्ही येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये होता. अरे ही गोष्ट मीच तुला सांगितली ना दिल्लीला असताना. साहेब, मी दिल्लीला कधी गेलोच नाही, तर यांची आणि माझी भेट घडणारच कशी? काय दिल्लीला गेलाच नाहीस? अरे मग ही गोष्ट तुला कळलीच कशी? अग्निहोत्री, देवाने मला तेवढी अक्कल दिली आहे. आता मी काही तुमच्यासारखा वेडाच्या इस्पितळात जाऊन आलेलो नाही. भलती सलती वैयक्तिक टीका करू नका, तुम्ही फक्त प्रश्न विचारा. टीका कुठे केली मी? अहो, तुम्ही आता काय म्हणालात काय म्हणालो? की ते वेड्यांच्या इस्पितळात जाऊन आलो नाही म्हणून. बरं, मग ते गेलेले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? अहो, मागे गेले होते ते. असं म्हणू का? असं म्हणायची जरूरत आहे का? मग म्हणू नको का? का म्हणायचंय तुम्हाला? बरं अग्निहोत्री, साहेब म्हणतात म्हणून मी तुम्हाला वेडं म्हणत नाही. वेडं म्हणत नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही म्हणालात ना त्यांना वेडं म्हणू नका म्हणून. अहो, ते मागे वेडे झाले होते, आत्ता काही ते वेड्याच्या भरात साक्ष देत नाही आहेत. बरं, आत्ता ते वेड्याच्या भरात साक्ष देत नाहीये, हे चालेल ना? चालेल. तर 8 वर्षांपूर्वी आगगाडीत तुमची आणि माझी भेट झाली होती. मुळीच नाही. तेव्हा बघा, तुम्ही दिल्लीहून परत येत होतात. मुळीच नाही. असं काय करताय? मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे असं तुम्हाला सांगितलं. मुळीच नाही. असं काय करताय अग्निहोत्री? त्यावेळेला मी तुमच्यासाठी चहा मागवला, ऑमलेट मागवलं. काय? हा ऑमलेट मागवलाय? अरे ब्राह्मण आहे मी,
हे असले अंडी ऑमलेट वगैरे कधी कधी म्हणजे कधीच खात नाही मी. साहेब त्यांनी तेव्हा नव्हतं घाललं ऑमलेट. अरे कसं खाणार? तुझी आणि माझी प्रवासात भेटच झालेली नव्हती. म्हणजे भेट झाली असती तर तुम्ही ऑमलेट खाल्लं असतात का? मुळीच नाही. मग तेच सांगतोय साहेबांना मी. असं काय करता? त्यावेळेला या मधुकर विनायक देशमुख नावाच्या माणसानं दिल्लीला तुम्हाला 15,000 रुपयांना कसा गंडा घातला हे तुम्हीच मला आगगाडीत सांगितलं. मुळीच नाही. म्हणजे तुम्हाला कोणी फसवलंच नाही का? अरे असं काही घडलेलंच नाहीये. मग मला कसं कळलं ते? आता ते मला कसं माहिती? कमाल करता हो अग्निहोत्री. त्यावेळेला या मधुकर विनायक देशमुख नावाच्या माणसानं आमच्या निप्पणीच्या तंबाखूच्या व्यापारालाही कसं फसवलं होतं हे मीच तुम्हाला सांगितलं. हे पहा, मी तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही. अग्निहोत्री असं काय करताय? तुम्हाला यातलं काही आठवतच नाही का? मुळीच नाही, याशिवाय तुम्हाला काही येतच नाही? असं काही घडलेलंच नाही तर आठवणार कसं? हो बरोबर, आठवणार कसं? हे नाही ना. ऑब्जेक्शन या ना. हे नाही म्हणजे काय? आहे टोपी घालण्यापुरतं वगैरे आहे. अग्निहोत्री तुम्हाला आता आठवत आहे ते विचारतो. तुमचे वडील सरकारी नोकर होते का? हो. हा, तर सरकारचे त्यांनी हजारो रुपये खाल्ले आणि एक दिवस आत्महत्या केली. खोटं आहे. हे साफ खोटं आहे. कोणतं खोटं? पैसे खाल्ले ते खोटं का आत्महत्या केली ते खोटं? दोन्ही खोटं आहे. आता तुम्ही 2 मिनिटात कबूल कराल मी सांगतोय ते सगळं खरं आहे म्हणून. त्यावेळच्या वर्तमानपत्रात तुमच्या वडिलांच्या मृत्यूविषयी काय छापून आलेलं आहे ठाऊक आहे का तुम्हाला? असेल 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 कशाला? हातच्या कंगणाला आरसा कशाला? चहा नाकारला, ऑमलेट नाकारलं, हे कसं नाकाराल? Your Honor, this is just a newspaper evidence. I would request not to accept it. वी विल कन्सिडर इट. Please do consider, sir. तुम्हाला जर काही पुरावा सादर करायचा असेल तर तो प्रथम कोर्टात सादर करावा लागतो. मग काय करू साहेब? मिस्टर किरकिरे, ते घ्या इकडे. हे फाडून वगैरे देऊ का? नाही, तसंच दिलं तरी चालेल. लाल खून केले ना ते वाचून दाखवा. हो एवढं कळतं मला, मी नोकरी करतो कोर्टात. शाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ते खरं आहे. हां, विचारा. अग्निहोत्री याच पैशातले 15,000 रुपये तुम्ही एका सरकारी अधिकाऱ्याला लाच म्हणून देण्याचा प्रयत्न केला. मुळीच नाही. रागवून बोललात म्हणजे तुमचं म्हणणं कोर्टाला पटेल हा तुमचा भ्रम निखालच खोटा आहे. कोर्टाची काय समजूत होईल याविषयी तुमचा अभिप्राय नकोय. तुम्ही फक्त प्रश्न विचारा. बर अग्निहोत्री तुम्ही सरकारी नोकर आहात ना? हो. हा, तर लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसंच लाच देणं हाही गुन्हा आहे हे ठाऊक नाही का तुम्हाला? दिल्लीला परराष्ट्रीय खात्यात 2 भारी पगाराच्या नोकऱ्या होत्या तेव्हा तुम्ही एका सरकारी अधिकाऱ्याला 15,000 रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. पण हे पैसे तूच मधल्यामध्ये हडप केलेस ना, मग लाच देण्याचा प्रश्न येतोच कुठे? हो अग्निहोत्री ही गोष्ट तुम्हाला मागावून समजली, पण ज्या वेळेला त्या निळ्या पाकिटात 15,000 रुपये घालून तुम्ही त्या आरोपीच्या स्वाधीन केले त्यावेळी त्यात असलेली 15,000 रुपयांची लाच ही त्या पाकिटात आहे असा तुमचा समज होता. त्यामुळे तुमच्या पुरता लाच देण्याचा गुन्हा घडला. मुळीच नाही. घ्या पाहू बापाची शपथ. अहो, देवाची शपथ घेऊन ते साक्ष देत आहेत आणि मग त्यांना अजून बापाची शपथ घ्यायला काय सांगताय? नाही साहेब, मी घेतो. मी तुमच्या बापाची घेतो, यांच्या बापाची घेतो, यांच्या काय पाहिजे सगळ्यांच्या बापाची शपथ घेऊन सांगतो की मला 15,000 रुपयांना फसवणारा हाच तो मधुकर विनायक देशमुख. अग्निहोत्री तुम्ही कुणाच्याही बापाची शपथ जरी घेतलीत, अजागय चेहरा करून काहीही सांगितलं तरी तो मी नव्हेच. Permission to re-examine, Your Honor. वेल, परमिशन ग्रँटेड. Thank you. अग्निहोत्री मला तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. ते 15,000 रुपयांचं निळं पाकिट तुम्ही ह्या आरोपीच्या स्वाधीन केलं, करेक्ट? करेक्ट. ते 15,000 रुपयांचं निळं पाकिट तुम्ही ह्या आरोपीच्या स्वाधीन केलं, करेक्ट? करेक्ट. मग आरोपीने ते पाकिट त्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिलं, करेक्ट? करेक्ट. म्हणजे ह्याच्यात असलेले पैसे म्हणजे ह्याच्या म्हणण्याप्रमाणे लाच ह्यानं त्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिली, तुम्ही नव्हे. करेक्ट. मी नव्हे. दॅट्स ऑल युअर ऑनर. थँक्यू. आत्ताच आमच्या विद्वान सरकारी वकिलांनी ऑब्जेक्शन युअर ऑनर. मी विद्वान जरूर आहे पण याचा मित्र होऊ शकत नाही कारण हा आरोपी आहे. बरं अग्निहोत्री आत्ता तुम्ही तुमच्या विद्वान सरकारी वकील मित्रांना साहेब हे चालेल ना? चालेल ना? चालेल. चालेल.
आधी हेच म्हणणार होतो, पण तो वेडा आहे ना. अग्निहोत्री, तुम्ही तुमच्या विद्वान सरकारी वकील मित्रांना उत्तर देताना असं म्हणालात की तुम्ही लाच दिलेली नाही. नाही. हां, लाच दिली असलीच तरी ती तुम्ही दिलेली नाही. नाही. तुम्ही नक्की लाच दिली नाहीत ना? नाही. हो, मग तुमची तक्रार कशाबद्दल आहे? अहो माझं साहेब, साहेब, प्रॉसिक्युशन तुमचं म्हणणं मांडा. येस सर. न्यायमूर्ती महाराज, खादीचे पांढरे मळकट कपडे अंगावर घालून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला हा गबाळा माणूस दिल्लीत मात्र नखशिखांत अप टू डेट साहेबी कपडे घालून फिरत होता आणि मधुकर विनायक देशमुख MA असे नाव धारण करून आपण पंडित नेहरूंचे खाजगी CID आहोत असे म्हणून मिरवित होता. केंद्र सरकारच्या निरनिराळ्या मंत्री खात्यातून अगदी बिनधास्त फिरत होता. भोळ्या भाबड्या तरुणांकडून हजारो रुपयांची लाच उपटीत होता. यावर कोणीतरी विश्वास ठेवू शकेल? न्यायमूर्ती महाराज, पाकिटात असलेले 15,000 रुपये नाहीसे करून त्यात साईबाबांचे 15 फोटो कसे काढायचे ही कला त्याला चांगलीच अवगत आहे. तर 15,000 रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून जेव्हा नाशिक येथे याला अटक झाली तेव्हा ह्याच्या बोटाचे घेतलेले ठसे आणि आपण लखोबा लोखंडे आहोत, नाही, निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहोत असे सांगणाऱ्या याच्या बोटाचे ठसे एकच आहेत असा पुरावा न्यायालयासमोर आलेला आहे. तेव्हा हे सर्व साक्षी पुरावे पाहता माझी कोर्टापुढे विनंती आहे की ह्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. थँक्यू. दॅट्स ऑल युअर ऑनर. साहेब, तुमचं म्हणणं मांडा. शांताकारं भुजगशयनं हे पद्मनाभं. काय? मला बचावाचं भाषण करण्यापूर्वी तुम्ही माझ्या परमेश्वराची आराधना पण करू देणार नाही का? ठीक आहे, ठीक आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. न्यायमूर्ती महाराज, विद्वान सरकारी वकिलांनी माझ्यावर इतकी आग पाखड केल्यानंतर माझ्यासारखा दीन दुबळा माणूस स्वतःचा बचाव तरी तो काय करू शकणार? न्यायमूर्ती महाराज, विद्वान सरकारी वकिलांनी आणि त्यांनी आणलेल्या त्या भाडोत्री साक्षीदारांनी आपल्यासमोर जे काही साक्षी पुरावे ठेवले त्यातले अक्षरांनी अक्षर खरे असेल, नाही आहेच असं मी म्हणतो. पण असा हा एक माणूस माझ्या जागी ह्या आरोपीच्या पिंजरात उभा आहे अशी जर त्या सरकारी वकिलांची आणि त्यांनी आणलेल्या त्या भाडोत्री साक्षीदारांची कल्पना असेल तर मला त्यांच्या बावळटपणाची कीव करावीशी वाटते. न्यायमूर्ती महाराज, सिंहाला पकडण्यासाठी त्यांनी कायद्याचा इतका मोठा सापळा रचला, पण त्यात सिंहाऐवजी माझ्यासारख्या एका उंदराला पकडून आणलंय हे पाहून आपल्याला देखील पोट धरून असावेसे वाटते. न्यायमूर्ती महाराज, त्यांनी चोराला सोडून संन्याशाच्याच मुसक्या बांधल्या आहेत. साप सोडून ते दोरीलाच बडवीत बसले आहेत. न्यायमूर्ती महाराज, कायद्याचे एक फार महत्त्वाचे तत्व आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराधी माणसाला शिक्षा होता कामा नये. न्यायमूर्ती महाराज, म्हणून मी असंच म्हणेन की विद्वान सरकारी वकिलांनी आणि त्यांनी आणलेल्या त्या भाडोत्री साक्षीदारांनी आपल्यासमोर जे काही साक्षी पुरावे ठेवले त्यातले अक्षरांनी अक्षर खोटे आहे, कारण तो मी नव्हेच. नंतर आपल्यासमोर एक दमदार नृत्य सादर होत आहे. सादर करतायत श्रिया